राज्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता। कोकणातही तापमानामध्ये घट होणार। मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता। बहुतांश प्रकल्पांमध्ये आगामी 4 महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा। अजित पवारांनी शेतकऱ्यांना समस्यांमधून मुक्त करावं। अमोल कोल्हे यांचं अजित पवारांना आव्हान। सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का, कोल्हेंचा सवाल। शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना भर उन्हात अमोल कोल्हेंनी वाढलं जेवण। मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाही जेवू घातलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे यांची भेट। जरांगेंच्या मागण्यांबाबत दोघांमध्ये चर्चा। अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीचा उत्सव। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर। खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर। वालचंदनगरमध्ये क्रिकेटच्या मैदानाला दिली भेट। यावेळी सुप्रिया सुळेंनी जोरदार बॅटिंगही केली। छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर इथे भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन। कांदा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक। गोंधळानंतर केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी कार्यक्रमातून घेतला काढता पाय। टीव्हीएस कंपनीकडून नवीनच लॉन्च केलेली अपाचे 310 ही दुचाकी साई संस्थानला भेट। 3.25 लाख रुपये किमतीची ही दुचाकी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलबळे यांच्या हस्ते दुचाकीचं पूजन। सोलार कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकरी आक्रमक। रिन्यू ग्रीन एनर्जी या कंपनीचं काम शेतकऱ्यांनी पाडलं बंद। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक। अहमदनगरच्या वाडिया पार्क इथे 80 कामगारांचं उपोषण सुरू। कामगार आयुक्त कार्यालयातील बैठक निष्फळ ठरल्यानंतर पगारवाढीसाठी कामगारांचं उपोषण। सोलापूरमध्ये 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन। जिल्ह्यातल्या अंगणवाड्या बंद। अंगणवाड्यांच्या चाव्या बचत गट शिक्षकांना देण्याच्या सूचनेविरोधात अंगणवाडी सेविकांचं चावीबंद आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईचे दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत। पपईला प्रति किलो 3 ते 4 रुपयांचा दर। उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। पुरंदर तालुक्यातल्या कांदा बाजारपेठ चालू होणार। लवकरच नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात येणार। आमदार संजय जगताप यांची माहिती। वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या कोंडोली शेतशिवारामध्ये नाल्यावर उभारलेल्या सिमेंट प्लगमुळे हजारो लिटर पाणी वाया। शेती जनावरं यांना पाणी मिळावं यासाठी सिमेंट प्लग उभारले, मात्र यातून पाणी गळती होत असल्यामुळे गावकरी संतप्त। अवैध दारू विक्री विरोधात वाशिमच्या मानोरा तालुक्यात महिलांचा रास्ता रोको। अकोला दिग्रस महामार्ग महिलांनी रोखला। तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 कोरोना रुग्णांची नोंद। दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले। पुण्याहून अहवाल आल्यानंतर दोन्ही रुग्णांच्या व्हेरिएंटबाबत माहिती मिळणार। वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण। जालना रेल्वे स्थानकाबाहेरची घटना। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सोलापूरमधल्या करमाळानगर रोडवर भीषण अपघात। या अपघातात 4घांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी। शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या कारला कंटेनरची धडक। वाशिमच्या पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर नीलगाय आडवी आल्यामुळे कारचा अपघात, 7 जण गंभीर जखमी। शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन चंद्रपूरला जात असताना अपघात झाल्याची माहिती। भंडाऱ्यात पोलीस निरीक्षकावर रोखलं पिस्तूल। 4घांना फिल्मी स्टाईलनं अटक। त्यांच्याकडून 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं केली जप्त। काहींवर मोक्का अंतर्गत गुन्हे आधीच दाखल असल्याची ही माहिती। भिवंडीतील चिंबीपाडा परिसरात वीटभट्टीवरील 11 वेठबिगार मजुरांची सुटका। वीटभट्टी मालकानं आदिवासी मजुरांना वेठबिगार म्हणून ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस।
लातूर औसा महामार्गावर काळी पिवळी जीप आणि स्कूल बसचा अपघात, जीपमधले 7 जण जखमी. जळगावमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग, आगीमुळे कारमध्ये झोपलेले 2 जण जखमी. जळगाव जिल्ह्यामधल्या अमळनेरमधली घटना. विरारमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी, तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं 1 जण गंभीर जखमी. वाशिमच्या तरहाळा इथे संत भाईजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त रावण कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन, शेकडो नागरिकांची उपस्थिती. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये 2 दिवसात विक्रमी उलाढाल, 3000पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल. 171 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल. सारंगखेडा चेतक फेस्टिवलमधल्या अश्वांची उद्या शर्यत. चेतक फेस्टिवलच्या मैदानात पार पडणार शर्यत. यंदा देशातल्या विविध राज्यांमधून अश्वनृत्य स्पर्धांसाठीही दाखल. वसईच्या सांडोर गावातील वखारेवाडी इथल्या नाताळ गोठा सध्या आकर्षणाचा विषय. या नाताळ गोठ्यात इस्रायलमधील नाझरेत, बेथलेम आणि इजिप्त शहर दाखवण्यात आले. 5 जानेवारी 2024 पर्यंत नाताळ गोठे पाहता येणार. शेतकऱ्यांच्या नावावर जलसिंचन विहिरीचे 2,90,000 रुपये उचलणाऱ्यांवर कारवाई. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर 3 जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.